आता काय बोलायचं हेच समजत नाही. जनावरं पाळावी तर त्यांना त्याच्यातून एक भीतीच मनात आहे. आता पेटाची भीती. जनावरांना काहीतरी आम्ही कामाला लावलं, काहीतरी केलं की यांची लगेच टीम येते, म्हणजे अभ्यास करते आणि कोर्टात जाते. मग त्यांना न्यायालयाकडून ते गुजरातला जिथं प्राणी संग्रहालय आहे तिथं सोडणार की कुठं सोडणार माहीत नाही. आता बातम्या झाल्या, कोल्हापूरचा हत्ती गेला, ज्योतिबाचा हत्ती गेला, आता घोडाही आहे, बाशी भरपूर अजून आहेत. बरं, त्यावरती मला बोलायचं नाही. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एकच आहे. दीड महिन्याच्या पाठीमागे एक बातमी आली होती. ते अंबानीचं डम्मू पिळगं पोल्ट्रीच्या कोंबड्या विकत घेतल्या. त्याला वाईट वाटलं म्हणून डबल रेटनं त्या कोंबड्या विकत घेतल्या. त्या कोंबड्यांचं पुढं काय झालं, त्या कोंबड्या कुठं गेल्या, त्या कोंबड्यांची आम्हाला बातमी पाहिजे. त्या कोंबड्या आता आम्हाला जिवंत पाहिजे. माझं हे म्हणणं, त्या पेटा म्हणून काय आहे माहीत नाही, त्या पेटांनी याची चौकशी लावली पाहिजे. त्यांनी ज्या कोंबड्या विकत घेतल्या डबल रेटनं, त्यांचं काय झालं याचं उत्तर या पेटानं दिलं पाहिजे आणि त्या अंबानीच्या चमच्याने दिलं पाहिजे. संपला विषय.